पुढचा जो टप्पा येतो जो ज्ञानेश्वरांपासूनच सुरू होतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणूया तो भक्ती कालाचा भक्ती कालखंडाचा टप्पा आहे. आणि याच्यामध्ये या कालखंडामध्ये आधीचे जे टप्पे होते ते हळूहळू क्षीण झाले किंवा नाहीसे झाले. म्हणजे पहा, शंकराचार्यांचा काळ हा 8वं शतक, ज्ञानेश्वरांचा 12वं शतक, या 400 वर्षाच्या काळामध्ये इतर धर्मांची आक्रमणं झाली आपल्याकडे आणि त्याचा समग्र इतिहास नेमका कसा झाला, काय झाला. 700 वर्ष मुस्लिमांना इथे स्थिर होण्यामध्ये गेली. हे कुरुंदकर त्यांच्या जागरमध्येही मांडतात. अनेक ठिकाणी त्यांनी तो इतिहास दिलेला आहे. किंवा इहेवादाची सेक्युलरिझमची मांडणी करताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अधिक तपशिलाने सांगितलेल्या आहेत. या 400 वर्षाच्या काळामध्ये जो एक म्हणजे याला आपण भारतीय काय म्हणूयात, डार्क एज म्हणूया आपण. या डार्क एज मध्ये सगळी माणसं अशी शिथिल, जसं आहे तसं, कर्मप्रधान, कर्मविपाक प्रधान अशी होती. आणि नॅचरली वर्णव्यवस्थेमुळे सगळं ज्ञान, जे काही ज्ञान असेल ते फक्त एका विशिष्ट वर्गापुरतं होतं. आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी क्षत्रिय समाज होता आणि सामाजिक व्यवहारासाठी देवघेवीसाठी वैश्य वर्ग होता आणि या तिघांची सेवा करणारा क्षुद्र वर्ग होता, जो संख्येनं नॅचरली कधीही जास्तच होता आणि तेव्हाही जास्त होता. आजही तो जास्त आहे. या वर्गाला जगण्याचं कोणतंच ध्येय होतं. मोक्ष अलाउड नव्हता, ज्ञान अलाउड नव्हतं. मग यांच्या ज्ञानाची कवाडं उघडण्याचं काम त्या काळात ज्या बंडखोरांनी केलं महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र बसवेश्वरांनी केलं ते 12व्या शतकामध्ये, किंवा आळवार संतांनी केलं दक्षिणेमध्ये, मधुरा भक्ती उत्तरेमध्ये आली, तसं महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर आले. ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे ती गीतेचं केलेलं अधिक सुलभ स्पष्टीकरण होतं. त्यांचा स्वतंत्र ग्रंथ ज्ञानदेव पासष्टी आणि अमृतानुभव. तेव्हा ज्ञानेश्वरांनी जो भक्ती संप्रदाय सुरू केला, वारकरी संप्रदाय सुरू केला असं म्हणूया, आणि नंतर तो आजपर्यंत सुद्धा अस्तित्वात आहे किंवा तो आपल्या व्यवहारामध्ये आहे. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये या भक्ती संप्रदायाने काय केलं, कर्मकांडामुळे नियतीवादाकडे झुकलेला जो हिंदू समाज होता, ते जसं असेल तसं घडेल, नियती आहे, नशीब आहे, सटवाईनं लिहिलेला आहे, आपण काहीच करू शकत नाही, तुझा जन्म गरीब घराण्यात का झाला किंवा शूद्रात का झाला किंवा स्त्री म्हणून तू जन्माला का आलीस, हे सगळं तुझं ठरलेलं आहे, ही नियती आहे. आणि हे चक्र जे आहे सगळं नियतीचं चक्र, कर्मचक्र जे आहे, म्हणजे कर्मविपाक, पुनर्जन्म सिद्धांत, कर्मफल सिद्धांत, हे सगळं एक बंदिस्त यंत्रणा. बार्लिंगे असं म्हणतात की भारतीयांनी यंत्रांचा शोध किती लावला ते सांगता यायचं नाही, पण समाजाचं एक यंत्र तयार करण्याचं काम मात्र भारतीयांनी फार उत्तम रीतीने केलेलं आहे. एक यंत्रच करून टाकलं सगळं. आणि ह्या यंत्रामध्ये सगळेच भरडले गेले, म्हणजे खुद्द ब्राह्मण सुद्धा भरडले गेले. असं नाही की केवळ शूद्र भरडले गेले, तर ब्राह्मणांना सुद्धा त्याचा उपसर्ग झाला. आणि आज तो दिसेल तुम्हाला, आजचा ब्राह्मण हा जनरली हा वेगवेगळ्या व्यवसायात घुसलेला आहे, वेगवेगळ्या धंद्यात घुसलेला आहे. त्याला संस्कृती येत नाही, त्याला वेदांचं ज्ञान नाही. आणि तुम्हाला हेही दिसतंय की जे स्वयंसेवक आहेत त्यातल्या कुणालाही साधारणतः संस्कृती येतं असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीये. ते नुसतेच जातीचे ब्राह्मण आहेत, ते वर्णाचेही ब्राह्मण उरलेले नाहीत. म्हणजे हा ब्राह्मणांचाही झालेला तोटा आहे आणि हा तोटा या यंत्रामुळे झालेला आहे. तेव्हा नियतीवाद, कर्माने दिलेला नियतीवादाकडे झुकलेला जो समाज होता, त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम ह्या वारकरी संप्रदायाने केलं. आणि हिंदू धर्माची अवनत अवस्था होती, धर्मबोळेपणा होता, अंधश्रद्धा होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक समजुती होत्या आणि यज्ञ आणि बळी या दोन्हीनी मिसळून झालेली अशी एक वेगवेगळ्या प्रकारची सतत पूजा करण्याची, देवाला सतत काहीतरी वाहण्याची आणि देवाला त्याला खुश ठेवण्याची, ही जी आताही आपण देवाला नैवेद्य देतो म्हणजे त्याला काय देतो, एका अर्थानं आपण काहीतरी यज्ञ करतो, बळी देतो असतो. पानं फुलं वाहा, नारळ वाहा, जसं मगाशी म्हटलं तसं त्याप्रमाणे हा नियती शरण झालेला जो समाज होता, तो सगळा समाज या पद्धतीचा होता. हे अर्थात ज्ञानेश्वरी लिहिली, पण ती 300 वर्ष गायबच झाली. ती एकनाथाने जोपर्यंत तिचा शोध लावला नाही किंवा ती परत शुद्ध केली नाही, तोपर्यंत ती आहे हेही लोकांना माहित नव्हतं.
जसं कौटिल्याचं अर्थशास्त्र लिहिलं गेलं 2000 वर्षापूर्वी, पण सापडलं 20व्या शतकामध्ये. तसं अनेक ग्रंथांचं झालेलं आहे. तुकाराम बुवांच्या ग्रंथांचंही झालं. कुठलाही ग्रंथ आजही होतो ना. आजही कुठला ग्रंथ लिहिला गेला आणि तो नाही आवडला की तो लगेच गायब होतो किंवा त्याच्यावर बंदी येते. हे अनेक काळापासून घडलेलं आहे आणि फक्त हिंदू धर्मात घडलेलं असं नाहीये. हे ख्रिश्चन धर्मातही घडलेलं आहे, हे इस्लाम मध्येही घडलेलं आहे. बुक इंडेक्स ऑफ बुक्स ऑफ प्रोहिबिटेड बुक्स असं परवापर्यंत 1955 सालापर्यंत ख्रिश्चन धर्मामध्ये होतं आणि पोप जॉन पॉलनी शेवटी ते म्हणजे गॅलिलिओचा धर्म परवापर्यंत, गॅलिलिओचं पुस्तक परवापर्यंत प्रोहिबिशन मध्ये. ते आता नुकतंच काही वर्षांपूर्वी ते त्याच्यावरची बंदी उठवली गेली. पण भारतामध्ये तसं नाहीये. बंदी भारतामध्ये अजूनही चालू आहे. लोकभावना, धर्मभावना, ते कोणकोणत्या गोष्टी आपल्यावर कंट्रोल करतात त्याच्यामध्ये ह्याही गोष्टी आहेत. त्यामुळं या धार्मिक समजुती, धर्मभोळेपणा याच्यातून जरी समाज बाहेर काढण्याचा प्रयत्न झालेला असला तरी तो पूर्ण यशस्वी होऊ शकत नव्हता. आता हे जसं हे सामान्य माणसं जसं जीवन होतं तसं साधू संत महंत हा एक समाज होता. समाजच म्हटलं पाहिजे. आखाडे तर म्हणजे माझ्या लहानपणी आखाडा हा पैलवानांचा आखाडा असायचा. आपल्या अनेकांच्या लहानपणी आखाडे पैलवानांचे असायचे. पण मी जेव्हा नाशिक सकाळला गेलो तेव्हा मला कळालं की अमुक अमुक या महंतांचा आखाडा आहे. आता ते महंतही पैलवानच होते, मस्त दणकट होते, यात काही शंका नाही. पण हे आखाडे आणि आखाड्यात कुस्ती असते त्याप्रमाणे ही सगळ्यांची कुस्तीच आहे, यातही काही शंका नाही. तेव्हा हे महंत सहंत साधू हे काय मग खेळावर झोपलेला आहे, कुणी अग्नीवरनं चालतो आहे, कुणी तलवारच अगदी गिळून टाकतोय, कुणी सापाशी खेळतो आहे. आणि बार्लिंगे असं म्हणतात की हा जो जादूनी भरलेला, अंधश्रद्धाने भरलेला जो भारतीय समाज होता तोच समाज पाश्चात्यांना दिसला. म्हणजे पाश्चात्य जेव्हा इथे आले, म्हणजे विशेषतः इंग्रज जेव्हा आले, इंग्रज, डच, पोर्तुगीज, डच आणि पोर्तुगीजांच्याकडे प्रबोधनाचं काही साधन फारसं काही नव्हतं. म्हणजे फ्रेंचांच्याकडे प्रबोधन होईल पण आणि ते खाली उतरत काही नव्हतं. पण त्यांचं झालेल्या प्रबोधनाचा मुख्य फायदा हा इंग्रजी समाजाने करून घेतला होता. त्यामुळे इंग्रज जेव्हा इथे आले तेव्हा जो भारत त्यांना दिसला तो असा जादू टोण्याचा भारत दिसला. आता याचे अनेक तोटे झाले. पण भारतामध्ये अतिशय समृद्ध ज्ञान परंपरा आहे उपनिषदांची, हे सुद्धा भारतीयांनाच माहित नव्हतं. ते जेव्हा युरोपमध्ये पश्चिमेमध्ये गेलं आणि तिकडून भाषांतरित होऊन आलं तेव्हा ते आपल्याला कळालं. असं बार्लिंगेंची ही मांडणी आहे. आणि त्यातला एक जो सर्वात उत्तम ठोकळा ग्रंथ जो आहे तो म्हणजे राधाकृष्णन यांचे इंडियन फिलॉसॉफीचे ग्रंथ आहेत. ते मोठे मोठे ठोकळे आहेत, प्रचंड व्यवस्थित विस्तारपूर्वक वर्णन आहेत. ते काय फारसं एखादा मुद्दा समजावून घ्यायचा असेल तर 10-20 पानं वाचल्याशिवाय काही कळत नाही. असं त्या काळात ती पद्धती होती. कांटचे ग्रंथही असे होते, अनेकांचे ग्रंथ त्या काळात होते. त्या काळाला अनुसरून, त्या स्टाईलला अनुसरून कदाचित राधाकृष्णन यांनी ते लिहिलेलं असणार. परंतु आमच्याच समृद्ध वर्षाची जी ओळख होती ती आम्हाला परदेशाकडून झाली. आणि अर्थात उपनिषदांचं पहिलं भाषण तर दाराशी कोणी करून घेतलं, ते जर्मनीत गेलं, मग ते अनेक भाषांमध्ये गेलं, पर्शियन मध्ये गेलं, पर्शियन जर्मनीत गेलं, मग ते परत भारतामध्ये आलं. हा एक वेगळा भाग आहे, पण त्याला बार्लिंगे स्पर्श करतात आणि ते सांगतात की जोपर्यंत आम्हाला आमच्या संस्कृतीचं दर्शन होत नव्हतं तेव्हा पाश्चात्य संस्कृतीला होणारं दर्शन म्हणजे जादू टोण्याचा देश असं होतं. म्हणजे ही एक हिंदू धर्माचं दर्शन होतं, म्हणजे खरं म्हणजे अपदर्शन होतं. आणि ह्या काळामध्ये जो भक्ती काल आला त्या भक्ती कालाने किंवा भक्ती संप्रदायाने आम्हाला आमच्या ज्ञानाचं दर्शन दिलं. ते कोणतं का असेना, म्हणजे ते वैदिक ज्ञान असो किंवा ते अवैदिक ज्ञान असो, बौद्ध दर्शनाचं असो, ते बौद्ध मठ हे होते, जैन परंपराही इथे होती, पण ती फारशी समाजात मिसळणारी नव्हती. जैन हा एक क्लोज सोसायटी आहे, आजही ती क्लोज सोसायटी आहे. आणि बुद्धांचे मठ होते, बौद्ध आणि वैदिक यांचे संघर्ष झाले, याचाही आपल्याला साधारणतः अंदाज आहे. पण मुख्य प्रभावी असलेला जो धर्म होता, जो वैदिक धर्म, आता तो हिंदू धर्म म्हणून प्रस्थापित झालेला होता. त्यामुळे या हिंदू धर्माचं जे काही विचारधन होतं ते आम्हाला संतांच्या मार्फत उपलब्ध झालं. म्हणजे गीता उदाहरणार्थ, गीता हा समन्वयवादी ग्रंथ आहे. त्यात सर्व 9 दर्शन चार्वाकासह सर्व 9 दर्शनं थोडक्यात का होईना पण मांडलेली आहेत किंवा त्यांची बीज रूपाने मांडणी केलेली आहे आणि ती विस्तारपूर्वक मांडणी नंतर आली. पण हे आम्हाला हळूहळू कळालं. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल पहा, भारतीय माणूस
हा किती अडाणचोट असला, निरक्षर असला, काही कळत नसलं, खेड्यात राहत असला, शहराचं तोंड पाहिलेलं नसलं, तरी त्याला आपल्या परंपरांचं ज्ञान असतं. आणि ह्या परंपरा कोणत्या आहेत? ह्या वैदिक परंपरा आहेत. म्हणजे ह्या रामायण महाभारतातल्या कथा त्याला माहित असतात, त्याला जातक कथा माहित असतात, त्याला पुराण कथा माहित असतात. हे ज्ञान त्याला परंपरेनं येतं. याचा अर्थ खेड्यामध्ये, दुर्गम अशा भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये सुद्धा त्या माणसाला कसं कळतं? तर हे या परंपरेनं चालत आलेलं किंवा उतरलेलं, झिरपलेलं, जो झिरपा खरं म्हणजे इंग्रजी विद्येत व्हायला हवा होता, तो झिरपा आमच्या संस्कृतीनं अशापर्यंत पोहोचवलेला होता. कारण हा झिरपा तो नियंत्रणाचा झिरपा होता आणि इंग्रजी विद्येचा झिरपा हा मुक्तीचा होता. त्यामुळे तो फार काही झिरपला नाही. म्हणजे आजही तो झिरपत नाहीये. आजही आपल्याला शाळांची संख्या कमी आहे आणि दारूच्या दुकानांची संख्या जास्त आहे. हे आजचंही चित्र आपल्याला दिसतं. तेव्हा आमच्या परंपरेचं ज्ञान आम्हाला भक्ती मार्गाने झालं, पण म्हणजे भक्ती मार्गाने सगळंच वाईट केलं वगैरे अशातला भाग नाहीये. खूप गोष्टी चांगल्या केल्या भक्ती मार्गाने. जातीव्यवस्था ते मोडू शकले नाहीत, ते वर्णव्यवस्था मोडू शकले नाहीत, स्त्री दास्य मोडू शकले नाही, पण त्याला गरज असलेल्या जो एक सैद्धांतिक मांडणी होती, ती मांडणी करण्याचा प्रयत्न या काळामध्ये मात्र गेला. आणि याच काळामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी घडली या भक्ती संप्रदायानं दिली, ती म्हणजे व्यक्तिगत ईश्वराची दिली. म्हणजे आधी ईश्वर नव्हते का? आधी देवता होत्या. हे लक्षात घेऊ आपण. देवता आणि ईश्वराच्या मध्ये फरक आहे. ईश्वर ही एक वैश्विक अशी नियंत्रक शक्ती आहे, जी माझ्याही जीवनाचं नियंत्रण करते आणि या विश्वाचंही नियंत्रण करते. आणि देवता म्हणजे मरिय ही देवता आहे, म्हसोबा हा देवता आहे. ती त्या त्या काळापर्यंत प्रत्येकाला एक कुलदेवता आहे. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुलदैवत लिहिलेलं असतं. तुळजापूरची आई किंवा कोल्हापूरची आई किंवा खंडोबा, ह्या कुलदेवता या तुमच्या कुटुंबाच्या किंवा तुमच्या घराण्याच्या खाजगी देवता आहेत. पण ईश्वर ही सार्वत्रिक अशी शक्ती आहे. व्यक्तिगत ईश्वर, तो जो ईश्वर आहे तोच माझा ईश्वर आहे, ही कल्पना भक्ती काळामध्ये आली असं बार्लिंगे म्हणतात. आणि हा ईश्वर कोणता होता? तो महाराष्ट्रामध्ये विठोबा या स्वरूपात आला. हे बार्लिंगे म्हणत नाहीत, पण मला ते जे दिसतंय ते हे दिसत आहे की या ईश्वराला समर्पण जाणं म्हणजे विठ्ठलाला समर्पण जाणं, याच्यामध्ये मी माझी मुक्ती साधलेली आहे. आता हे काय आहे पहा. ते असं म्हणतात, हा ईश्वर जो होता हा ह्या सगळ्या परिस्थितीने गांजलेला होता, कर्मकांडाने गांजलेला होता, तो शोषणाने गांजलेला होता आणि तो दिन दुर्बल झालेला होता. आणि त्याला एक जो हुंकार द्यायचा होता की मला ते त्याला सांगायचं होतं, ते सांगणार कुणाला? चोखा मिळा जे सांगतो ईश्वर विठ्ठलाला, अरे तुला काय लाज वेळ आहे की नाही? उष्ट खाण्यात जन्म गेला आणि तुला लाज नाही तुझ्या चित्ता. हे मला म्हणायचंय कुणाला तरी. मला शिव्या द्यायच्यात, काळतोंड्या अशी शिवी द्यायची आहे. मग हे मला आविष्कृत करायचंय मला स्वतःला, तर हे मी कुणाला करणार? तर तो मला जो तो ईश्वर होता. म्हणजे मी दुर्बळ होतो आणि माझ्यासारख्याच दिन दुर्बल अशी मला संवाद साधता येत नव्हता. तो संवाद मी कधी साधतो? माझ्या बरोबर तो शेजारचा वारकरी असेल, हा असेल, तो असेल, असं सगळे म्हणून मग आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. तो संवाद मी विठ्ठलाशी साधतो. अरे तोच तो त्याच्याकडे मला जायचं, चला. हा संवाद आहे. म्हणजे बार्लिंगेची ईश्वराची कल्पना ही व्यक्तिगत ईश्वर, जसं अरिस्टॉटल व्यक्तिगत ईश्वर मांडतो तसा नाहीये. ते असं म्हणतात की ईश्वराची कल्पना म्हणजे कम्युनिकेशन होतं. त्या कम्युनिकेशनला ते ईश्वर म्हणतात. आणि कम्युनिकेशन हे माणसाचं कम्युनिकेशन दुसऱ्या माणसाशी ईश्वराच्या माध्यमातून झालं. त्यामुळे कम्युनिकेशन याचा अर्थ ईश्वर आणि ईश्वर याचा अर्थ कम्युनिकेशन. मी जे जे सगळं सांगतो ते विठ्ठलाला सांगतो आणि विठ्ठल मला मग स्वप्नात येऊन सांगेल किंवा मला आदेश देईल किंवा गांधीजी जे म्हणतात, हे मी माझ्या राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रात जे मनोभावी पडलो ते एकाच कामासाठी पडलो. मला हे ईश्वराचे आदेश होते. मला व्यक्तिगत मोक्ष साधायचा होता, पण तो व्यक्तिगत मोक्ष मला राजकीय क्षेत्रातून साधायचा होता, सामाजिक क्षेत्रातून साधायचा होता. आणि तो मला ईश्वराने दिलेला एका अर्थानं आदेश, म्हणजे ईश्वराचे आवाज मला सत्य, हाच ईश्वर आणि ईश्वर हेच सत्य, हे होतं. आणि बार्लिंगे एक लक्षात आणून देतात की या काळामध्ये नरसिंह मेहता या संतांनी, गुजराती संत, यांनी फार महत्वाचं काम, वैष्णव जेणे तो तेणे काही, हे भजन नरसिंह मेहताने दिलेलं आहे. आणि नरसिंह मेहता असं सांगतो की ईश्वर हा तुम्ही आता तिकडे बघायचं नाही, देवळात बघायचं नाही,
तो माणसामध्ये बघायचा आहे. वैष्णव जन तेने कही आहे, कुणाला म्हणायचं आहे, माझ्या शेजारचा जो माणूस आहे त्याच्याशी मला संवाद साधायचा आहे, त्याच्यासाठी मला ईश्वर मान्य केला पाहिजे. आणि तो मग मी कसा मान्य करणार. हरिजन हा शब्द नरसिंह मेहता देतो. वारलिंगी लक्षात आणून देतात की हरिजन हा शब्द, हरिजन ही संकल्पना ही नरसिंह मेहताची आहे. वैष्णव जनतेने कही हे शब्द सुद्धा नरसिंह मेहताचे आहेत. नरसिंह मेहतानी हे एका अर्थाने स्वातंत्र्य चळवळीला दिलेले योगदान आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि तेव्हा ईश्वर हा संवादाचं साधन आहे किंवा ईश्वर हाच एक संवाद होता. आणि माणूस असहाय्य होता आणि असहाय्यतेतून विषमता होती, पण समता प्रस्थापित करायची होती. पण ही सामाजिक समता म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने जायचं होतं, परंतु ती तातडीने येणार नव्हती. म्हणून मला भक्तीतली समता प्रस्थापित करणं आवश्यक होतं. म्हणजे मीही भक्त आहे, तूही भक्त आहे, आम्ही सगळे भक्त आहोत आणि आम्ही सगळे तुला भजतो आणि सगळे आम्ही तुला शरण आलेलो आहोत. हे जे तत्व होतं ते समतेचं तत्व होतं. म्हणजे सगळ्यांनी मिळून शरण जाणं, सगळ्यांनी मिळून संवाद साधणं, संवादाचं साधन म्हणून ईश्वराकडे पाहणं, हा यातला एक महत्वाचा भाग होता. म्हणून आता ईश्वरात समर्पण करायचं म्हणजे काय करायचं. आता निदान ही शहाण्या माणसांची जबाबदारी आहे की ईश्वरात समर्पण म्हणजे टाळकुटत बसायचं नाहीये. टाळकुट्यांना सगळ्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. तुकारामांनी सुद्धा दिलेल्या आहेत, गाडगे महाराजांनी दिलेले आहेत, तुकडोजींनी दिलेले आहेत, आपणही देऊ. हरिजनामध्ये समर्पण करायचं म्हणजे हरिजनाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा. म्हणजे सामान्य माणूस म्हणजे ईश्वर हे समीकरण या भक्ती काळाच्या शेवटच्या टप्पा होता हा. आणि हाच टप्पा जास्त महत्वाचा होता असं त्यांना सांगायला. आणि चौथा जो टप्पा होता तो टप्पा होता राजकीय टप्पा. म्हणजे राजकीय हिंदू धर्म कसा होता. राजकीय हिंदू धर्म काय. आता पहा, जेव्हा इंग्रजी विद्या आली, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा स्फोट होणं भारतामध्ये सुरू झालं. त्याच्यात पहिल्यांदा राजा राममोहन राय, विवेकानंद, फुले यांच्यापासून हिंदू धर्माला एक वेगळं स्वरूप आलं. आणि ते स्वरूप म्हणजे राजकीय हिंदू धर्म आला. ते हिंदू धर्म नुसता हा धार्मिक सांस्कृतिक गट किंवा सांस्कृतिक घटना उरली नाही, तर ती राजकीय हिंदू धर्म झाला. म्हणजे आता 1857चा जो लढा होता तो सगळ्या हिंदू आणि मुस्लिमांनी लढला. तो त्याच्यामध्ये शीखही होते, त्यात मुसलमान होते, त्यात हिंदू होते, त्याच्यामध्ये कुठलीही दुफळी नव्हती. जे काय आक्रमक आले, स्थिर झाले, ते इथले झाले, इथे ते एकरूप झाले. आणि एकरूप होऊन त्यांनी जो शोषणाचा बाहेरचा हे होता, जी सत्ता होती ब्रिटिशांची सत्ता, तिच्या विरुद्ध हा लढा उभा केला. ते सर्वजण होते. आता इथून राजकीय हिंदू धर्म सुरू झाला. पण त्याच वेळेला दुसरी एक गोष्ट अशी होती की एक समान ध्येय होतं अशातला भाग नव्हता. 1857चा लढा हा तात्पुरता होता. झाशीच्या राणीचा लढा हा त्या संस्थानिकांचा लढ्याचा एक भाग होता. पण त्यावेळेला प्रत्येक जण व्यक्तिगत धर्मामध्ये सुद्धा अखंड बुडाले जातात. म्हणजे मुसलमान हा पूर्ण मुसलमान होता, हिंदू हा पूर्ण हिंदू होता, ख्रिश्चन हा पूर्ण ख्रिश्चन होता. जो काही ख्रिश्चनिटीचा प्रसार तेव्हा झाला होता आणि जी काही संख्या होती त्यात प्रत्येक ख्रिश्चन हा ख्रिश्चनच होता. आणि जे काही कन्वर्ट झालेले होते ते सुद्धा मूळ धर्म सोडून नव्या मिळालेल्या धर्मामध्ये अतिशय एकरूप झालेले होते. त्यामुळे ते व्यक्तिगतरित्या कर्मठ होते. की व्यक्तिगत धर्म हा सुद्धा त्या काळामध्ये प्रभावी झाला होता. आणि याचाच फायदा नंतर म्हणजे हे चित्र साधारणतः काय 1818ला शनिवारवाडा पडला, ब्रिटिश राज्य स्थापन झालं आणि एक स्थिर त्यांना एक प्रगतीला संधी मिळाली. अनेक प्रकारच्या सुधारणाही झाल्या राजा राममोहन पासून, फुल्यांपासून वगैरे वगैरे. पण त्याच वेळेला ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं. म्हणजे मी आधी जसं म्हटलं की हिंदुइझम हा शब्द वेगळा, स्वतःला वेगळं करण्यासाठी म्हणून या तत्कालीन बुद्धिवंतांनी तो वापरला. आणि हे नेमकं ब्रिटिशांच्या लक्षात घेतलं. ते नॅचरली चाणाक्ष होते, प्रश्नच नाही. अख्ख्या जगावर राज्य केलं आणि अनेक प्रकारची तत्वज्ञान जगाला दिले. तो माणूस, ती संस्कृती कशी असणार. त्यांच्याही लक्षात आलं की इथे धर्मामध्ये फार घुसायचं नाहीये, ही त्यांची अंतर्गत बाब आहे. पण धर्म टिकवून ठेवायचा आहे आणि त्यांना एकमेकांमध्ये मिसळू द्यायचं नाहीये, तरच आपल्याला राज्य करता येईल. म्हणजे फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राज्यनीती ही या काळामध्ये स्थिर झाली. हा राजकीय धर्म
हे जे राजकारण आहे हे हिंदू धर्मानेच दिलेलं होतं. हे मुख्य भाग जो हिंदू धर्मच होता, म्हणजे जास्त संख्या ही हिंदूंची होती. आणि हळूहळू म्हणजे जशी राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली तसं हिंदू जाणीव सुद्धा तीव्र झाली. आणि तीव्र झालेली हिंदू जाणीव कोणती होती, की त्या काळात जो काही मुस्लिम लीग अस्तित्वात आली, काँग्रेस अस्तित्वात आली, आणि जी 1884 ला काँग्रेस अस्तित्वात आली, त्या काँग्रेसवर सुद्धा महात्मा फुल्यांचे आक्षेप होते की या सर्वांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व नाहीये, त्यामुळे ही उच्चवर्णीयांची काँग्रेस आहे, ही निम्नवर्णीयांची शूद्रांची अतिशूद्रांची काँग्रेस नाही, असा आक्षेप तेव्हाही होता. अर्थात त्या आक्षेपाची दखल त्यावेळेला कुणीच घेतली नाही. नंतर ती टिळकांनी घेतली नाही आणि दुर्दैवानं ती गांधींनीही फारशी घेतली नव्हती. आता तोपर्यंत टिळकांचं फुल्यांचं हेही झालेलं, निधन झालेलं होतं. तो धर्म मागेही पडत गेलेला होता, सत्यशोधक धर्म. तर त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा पक्षपात झाला असा जो होता, आणि तो पक्षपात ती बीज त्या क्षणालाच कदाचित हिंदू मुस्लिम फुटीरतेची बीज रोवली गेली आणि त्याचा फायदा ब्रिटिशांना उचलता आला, असं बार्लिंग यांचं निरीक्षण आहे. आणि तिनं राष्ट्रीय संघाला प्रवेश दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSचा जन्म होण्याचं कारण ही हिंदू तीव्र झालेली हिंदू जाणीव होती. आणि तिथून विशेषतः म्हणजे त्याच्यामध्ये गोळवलकर, हेगडेवार, गुरुजी, हे जी सगळी मंडळी होती त्यांनी त्यांच्या व्याख्या दिल्या, पण त्यात सर्वात त्रासदायक, आजही जी त्रासदायक असलेली व्याख्या कोणती आहे, ती सावरकरांची व्याख्या आहे. आसे तू हिंबाचल, जे जो हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. आता जातीचा आता प्रश्नच नाहीये, ते सगळे हिंदूच आहेत, पण जाती व्यवस्थेची लागण मुस्लिमांनाही झालेली आहे आणि ख्रिश्चनांनाही झालेली आहे. आणि त्याचाही सविस्तर वर्णन कुरुंदकरांनी दिलेलं आहे. ते कसं कसं आहे, काय आहे, त्याचं अतिशय उत्तम तपशील त्यांनी, छान आर्टिक्युलेशन कुरुंदकरांनी केलेलं आहे. तेव्हा राजकीय म्हणजे 4 प्रकारचा हिंदू धर्म होता. पहिला हा कर्मकांडाचा होता, दुसरा हा दुसरा हा संकल्पनेचा होता, म्हणजे तत्वज्ञानाच्या निर्मितीचा होता, दर्शनांच्या निर्मितीचा होता. आणि तिसरा भक्तीचा कालखंड होता. आणि चौथा हा राजकीय कालखंड होता. आणि हे कालखंड साधारणतः 2.5 ते 2.5 हजार वर्षांमध्ये हे टप्पे त्यांनी केलेले. हे सगळे कन्सेप्च्युअल डिव्हिजन आहे. या काळात राजकीय, या काळात भक्ती, असं ते आता आपण करू शकू. कदाचित ज्याला जास्त उत्सुकता आहे तो हे इतिहास संशोधन करू शकतो किंवा हे कालखंड निश्चित करू शकतो. पण शेवटचा जो टप्पा होता तो हिंदू धर्माचं मूलभूत स्वरूप जे होतं, सांस्कृतिक स्वरूप होतं, जे धार्मिक स्वरूप होतं किंवा जे ऐतिहासिक स्वरूप होतं, ते स्वरूप बदललं. आणि RSSच्या उदयानंतर हिंदू धर्म राजकीय हिंदू धर्म झाला. तो नुसता धर्म उरला नाही. आता ते असं सांगतात की ह्या 4 टप्प्यामध्ये, म्हणजे या 4 टप्प्याला त्यांनी नावं दिली. पहिला टप्पा कर्मकांडाचा, दुसरा ज्ञानकांडाचा, तिसरा भक्तिकांडाचा आणि चौथा अर्थकांडाचा. अर्थकांड याचा अर्थ नॅचरली जिथे अर्थस्य पुरुषो दासः, म्हणजे इतरही गोष्टी, केवळ पैसा या अर्थानं नव्हे तर सत्ता या अर्थानं. ही सत्ता आपल्या हातात आली पाहिजे. आणि ती कशासाठी आली पाहिजे, तर ते उघडच आहे की मला माझा हिंदू धर्म जो पहिल्या कालखंडामध्ये होता आर्यांचा, तो आणायचा आहे. आणि असा देश भारत जगामध्ये कुठे नाहीये. सगळे देश अमुक आहेत, इस्लामी आहे, ख्रिश्चन डोम आहे, असं. तर हिंदू धर्मही झाला पाहिजे, मग हिंदू राष्ट्र हे निर्माण झालं पाहिजे. ही जी जाणीव होती त्यातून हा शेवटचा टप्पा राजकीय टप्पा झाला. आता ते असं म्हणतात की जेव्हा धर्म ताठर झाला की तो सगळं राष्ट्रजीवन धोक्यात आणतो. आणि धर्म ताठर झाला की काय होतं याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे फाळणीचं आहे. आणि अलीकडचं उदाहरण जे आहे, जे आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, ते खलिस्तानवादाचं आहे. आणि आता हे थांबलं होतं. खलिस्तानवाद इंग्रजांनी निर्मूलन केला, ती काय बीजे राहिलीत असं आताच्या राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शेतकरी आंदोलनामध्ये त्यांनी तसा आरोप केला होता. तेव्हा धर्म हा विभागणी करतो
आणि ती कोणाची विभागणी करतो? जो जो समन्वयानं राहत असेल तर तो ठीक आहे, पण तो ताठर झाला म्हणजे शब्द वापरायचा झाला तर धर्मदंड झाला, एखाद्या राष्ट्रात धर्मदंड झालं की ते राष्ट्राची विभागणी करायला सुरुवात करतं. आणि ताठर हिंदू धर्म हे हा मूळ हिंदू धर्म नाही, ते त्याचं स्वरूपच नाहीये. इतिहास जर बघितला तर त्यांचं म्हणणं असं आहे की बिगर आर्यांनी सर्व धर्मांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, आम्ही धर्माचं तत्वज्ञान किंवा धर्म, भारतातले धर्म शिकवले तर भारतातला सर्वात जुना धर्म हा किरात धर्म आहे. किरातार्जुनीय असं एक नाटक आहे किंवा आख्यान आहे. किरात हा धर्म हा वैदिक धर्माच्या, जैन धर्माच्या किंवा बौद्ध धर्माच्याही खूप आधीचा धर्म आहे. तो किमान एक 12 ते 15 हजार वर्षांपूर्वीचा धर्म आहे. तो वनवासी आदिवासी धर्म आहे. तसे अनेक धर्म आहेत भारतामध्ये. अनेक आपल्याला ठळक असलेले धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्माचा जन्म तर 300-325 वर्षापूर्वीचा आहे. पण त्याच्या आधी सुद्धा जे अनेक लोकल धर्म होते ते लक्षात घेतले पाहिजेत. आणि यांचा जो प्रोग्राम आहे हिंदुत्ववाद्यांचा किंवा सनातनवाद्यांचा, म्हणजे भारतात सनातनवादी म्हणजे प्रामुख्याने हिंदुत्ववाद, त्यांचा हा हेतूच आहे की हे सगळे छोटे छोटे धर्म हे हिंदू धर्मात विलीन करून टाकले की हिंदू धर्म हा एकमेव धर्म उरेल. पण तसं नाहीये, हे वेगवेगळे धर्म आहेत आणि ह्या सगळ्या धर्मांना हिंदू धर्माने त्या काळामध्ये सामावून घेतलेलं आहे. पण त्याच वेळेला त्यांची स्वतंत्र आयडेंटिटी सुद्धा ठेवलेली आहे. त्यांनी असं केलेलं नाहीये की एकदा तुम्ही या धर्मात आलात म्हणजे पहा, साधी गोष्ट आहे, एखादा आदिवासी समूह जोपर्यंत हिंदू धर्मात नाही तोपर्यंत त्याची आयडेंटिटी राहिलेली आहे, पण शिवाय तो हिंदू धर्मियांशी संवाद राखून सुद्धा आहे, अशी परिस्थिती होती. तेव्हा हिंदू धर्माने एवढंच नाही केलं तर बाहेरून जे धर्म आले, इस्लाम आला त्यांनाही सामावून घेतलेलं आहे, ख्रिश्चनिटी आली त्यांनाही सामावून घेतलेलं आहे, ज्यू आले त्यांनाही सामावून घेतलं, बाकीचेही लोक आले त्यांनाही सामावून घेतलं आणि सगळ्यांशी तो समन्वयाने सहकार्याने वागलेला आहे. हे मूळ हिंदू म्हणजे समजा जो काही धर्म असेल त्याला हिंदू धर्म म्हणायचा असेल तर तो धर्म हा समन्वयाचा धर्म होता. आणि आत्ताचा जो राजकीय धर्म आहे तो धर्म समन्वयाचा उरलेला नाहीये, तो ताठर झालेला आहे. आणि ताठर झालेला धर्म हा कोणत्याही काळामध्ये अतिशय धोकादायक असतो. आणि ताठरता ही हिंदू धर्माचं स्वरूपच नाहीये, ते वैशिष्ट्य नाहीये. आणि हिंदू धर्माचं स्वरूप हे विरोध विकासात्मक असं राहिलेलं आहे, ते व्यापक राहिलेलं आहे. ते विरोध विकास याचा अर्थ मार्क्सच्या भाषेमध्ये विरोध विकास असा नव्हे, तर जीत आणि जेते यांचा संबंध जो काही नेहमीचा राहिला की काही गोष्टी तुमच्यातल्या घ्या, काही गोष्टी आमच्यातल्या घ्या. या आर्य आणि आर्येतरांच्या, आता हे शब्द असो किंवा नसो तो मुद्दा सोडून द्या, आर्येतरांच्या मध्ये जे काही सांस्कृतिक देवाणघेवाण झाली त्याच्यामध्ये काही गोष्टी इकडे गेल्या, काही गोष्टी तिकडे आल्या आणि सगळ्यांनी सगळं सामावून घेतलं. म्हणजे नववधू जेव्हा घरी येते तेव्हा ती माहेरचेही गणपती, गणेश मूर्ती काय काहीतरी आणते आणि सासरच्याही आणते, अशा रीतीने देवघर भरत. ते ती इकडचंही कुलदैवत पूजते, तिकडचंही कुलदैवत पूजते. हे दोन्हीकडे घडतं, हे सगळ्याच धर्मामध्ये घडलेलं आहे. आणि तुम्ही कुठल्याही जैन व्यापाऱ्याच्या दुकानात गेलात तर तिथं महावीर सुद्धा असतो, लक्ष्मी सुद्धा असते, गणपती सुद्धा असतो. मी तर काही मुस्लिमांच्या दुकानात सुद्धा लक्ष्मी पाहिलेली आहे, गणपती पाहिलेला आहे. तेव्हा हे सांस्कृतिक आदान प्रदान करणं हे मूळ हिंदू धर्माचं स्वरूप होतं. पण जेव्हा हिंदू धर्म राजकीय झाला तेव्हा मात्र त्याचं हे स्वरूप बदललं. म्हणजे त्याच्यातला स्वीकृतीचा भाग, लवचिक असलेला जो भाग, सामावून घेण्याचा जो भाग होता तो ताठर झाल्यामुळे हिंदू धर्मातून गेला. आणि हा कसा गेला, कशा कशा पद्धतीने गेला हे आपल्याला कुरुंदकरांच्या वेगवेगळ्या मांडणीमधून ते दिसतं. आता आपण तिकडे येऊया. पण हेच आणि कुरुंदकर गेले त्याला आता 40 वर्ष आली, 82 साली गेले, 40 वर्ष होत आली, 38 वर्ष झाली. ते कुरुंदकर जाण्यापूर्वी त्यांनी जे जे लिहिलेलं आहे, ज्या ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे, तेव्हा तरी काय RSS सत्तेवर नव्हती, तेव्हा काय भाजप सत्तेवर नव्हता, तेव्हा काँग्रेस सत्तेवर होती. आणि काँग्रेसचंही धोरण सगळं असं बोटचेपे होतं. तो जो मुद्दा आहे भाजपचा आहे, RSSचा आहे, सगळ्यांचाच आहे. कदाचित काँग्रेस समजा चांगली वागली असती तर हे आलंही नसतं किंवा ते प्रभावी झालं नसतं. आता ते सगळं थोडं कल्पना राज्य आहे. काँग्रेस तशी वागणे शक्य नव्हतं, कारण नंतर 80च्या दशकामध्ये काँग्रेसचं जे स्वरूप बदललं गेलं ते मूळ काँग्रेसचं राहिलंच नव्हतं.
मूळ काँग्रेस राहिलेलीच नव्हती, त्यामुळे हे सगळं स्वरूप बदललं. पण कुरूंदकरांची दृष्टी, त्यांचा दूरदृष्टिकोन इतका व्यापक होता आणि इतका भेदक होता आणि इतका जाज्वल्ल्याने जहाल होता की त्याचा प्रत्यय आज आपल्याला येतो आहे. की तेव्हा सुद्धा सर्वधर्म समभाव किंवा सेक्युलरिझम किंवा इहवादाचा मुद्दा होताच. तो घटनेमध्ये तो शब्द टाकावा की टाकू नये याबद्दल प्रचंड खल झाला, पण तो टाकला गेला नाही. आणि तो टाकला गेला नाही हे बरं झालं, कारण त्याच्यामुळे जी लवचिकता अपेक्षित आहे ती लवचिकता संविधानात राखली गेली. अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. तेव्हा आपण कुरूंदकरांच्या त्या मांडणीकडे येऊ. आणि त्यामुळे बार्लिंगे असं म्हणतात शेवटची की आजचा जो हिंदू धर्म आहे या धर्माला धर्म म्हणणं हा एकतर अतिशय दुराग्रह आहे किंवा तो वेडेपणा आहे. याला धर्म म्हणता येत नाही. आजचा हिंदू धर्म हा धर्मच नाहीये, तो हिंदू नाहीच आहे पण तो धर्मही नाहीये. तो सगळा असा विकृत झालेला, डेव्हिएट झालेला असा तो ही जीवनसरणी आहे. आणि ही जीवनसरणी आता काय आपल्याला ती उपकारक किंवा पूरक किंवा प्रगतिकारक ठरणारी नाहीये, असं ही बार्लिंगेंची मांडणी आहे. बार्लिंगे शताब्दी जन्मशताब्दी निमित्त आपण बोलत आहोत, त्यामुळे मी बार्लिंगेंचं थोडंसं सविस्तर सांगितलं. कुरूंदकरांची मांडणी तर आपल्याला माहित आहे. आता त्यांच्यातला जो अनुबंध आहे त्या अनुबंधाकडे आपण येऊ. आणि बार्लिंगे हे फार आधी काही लोकांना माहित नव्हते. ते वादग्रस्त होते, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा ते वादग्रस्त झाले. पण अतिशय कुशाग्र बुद्धीचा, जिनियस असलेला आणि एक वेगळ्या पद्धतीची तत्वज्ञानाची चिंतनाची पद्धती शोधून काढणारा हा भारतीय तत्ववेत्ता होता. आणि केवळ नांदेड असं नव्हे तर आंध्र प्रदेश, त्या काळातला सीपी बेरारचा प्रांत, त्या काळातली चळवळ, म्हणजे ते इंदिराजींच्याही जवळ होते तसे गांधीजींच्याही जवळ होते. त्यांचं सगळं आयुष्य जसं कुरूंदकरांचं होतं धगधगतं तसं बार्लिंगेंचंही होतं. पण जसं कुरूंदकरांकडे दुर्लक्ष झालं तसं बार्लिंगेंकडेही महाराष्ट्रीय जनतेचं दुर्लक्ष झालेलं आहे. फारशी काही त्यांची नोंद घेण्यात आली नाही. आणि दुर्दैव असं आहे फिलॉसॉफीच्या क्षेत्राचं सुद्धा महाराष्ट्रातल्या की बार्लिंगेंची लेगसी सांगतील, त्यांचा वारसा सांगतील असे लोक आता उरलेले नाहीयेत. म्हणजे आता हे निदान इथे नरहर कुरूंदकर फाउंडेशन अस्तित्वात आहे. मी जेव्हा बार्लिंगेंवर PhD करत होतो तेव्हा त्यांची जी पुस्तकं मला हवी होती तेव्हा मी जेव्हा अप्रोच केला संबंधित लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना केला, आणि आणखी जे बार्लिंगे मलाच कळालेला आहे असा दावा करणारे एक जे प्राध्यापक आहेत त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही बार्लिंगे फाउंडेशनला अर्ज करा. ते बार्लिंगे फाउंडेशन अस्तित्वातच नाहीये, आजही नाहीये, या क्षणालाही नाहीये, ते आलंच नाही. पण भाषेच्या पातळीवर त्यांनी ते अस्तित्वात आणलं आणि मला अर्थातच काही सहकार्य मिळालं नाही. जे सांगायचा मुद्दा असा आहे की बार्लिंगे हे आजही दुर्लक्षित आहेत. ते आमच्या तत्वज्ञान विभागातही आहेत आणि बाहेरही आहेत. पण एखाद्याकडे दुर्लक्ष झालं म्हणजे त्याचं अस्तित्वच नाकारलं, त्याचं कॉन्ट्रीब्युशन नाकारलं असं नाहीये. खूप मोठं काम बार्लिंगे सरांनी केलेलं आहे. अनेक मूलभूत संकल्पना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि भारतीय तत्वज्ञानाचं एक यथार्थ आकलन वेगळ्या पद्धतीचं, जी मांडणी मला खरं म्हणजे करायची इच्छा आहे. म्हणजे भाजप आणि RSS यांच्यातला नेमका वैदिक संबंध कोणता आहे, त्यांच्यातला तात्विक संबंध कोणता आहे, हे बार्लिंगेच्या एका मांडणीवरून करता येईल असा मला विश्वास वाटतो. आपण अर्थात तो आत्ताचा हे नाहीये, पण त्याचं पोटेन्शियल बार्लिंगे सरांच्या अनेक प्रकारचं आहे. म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचं पुनराकलन, म्हणजे रिअंडरस्टँडिंग कशा पद्धतीनं आपण करू शकू याची अतिशय समर्पक, सुंदर नाही म्हणता मी, अतिशय समर्पक, यथार्थ आणि काटेकोर लॉजिकल अशी मांडणी बार्लिंगेने केलेली आहे. ती एवढीच आता मी इथं नमूद करतो आणि एक क्षणासाठी थांबतो पाणी पिण्यासाठी.